सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. बघा आपण टक्केवारी हा टॉपिक घेऊन आलेलो, ठीक आहे. तर एकदम अवघड लेवलचे प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण टक्केवारीचे पहिला टाईप आणि दुसरा टाईप बघितलेला आहे. आता हे तिसरा टाईप आहे, याच्यामध्ये म्हणजेच भाग 3 मधलं आहे, ठीक आहे. एकदम आपण समजेल त्या भाषेमध्ये शिकवणार आहोत या ठिकाणी. चला आता स्टार्ट करूया. पहिला प्रश्न बघा, 0.05 बरोबर किती टक्के, हा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. टक्के म्हणजे काय असतं? 100 असतं. याला सॉल्व्ह कसं करायचं? पहिले आहे तसं टर्म लिहून घेऊया. काय? 0.05 बरोबर आहे, बरोबरचे चिन्ह आणि प्रश्न जागी चिन्ह आपण x मानू शकतो आणि नंतर गुणिले करायचं आहे. दोन्ही मधला संबंध गुणाकारचा आहे. टक्के मी नेहमी काय असतो? 100. मग 100 ला आपण कसं लिहू शकतो? 1/100 असं पण लिहू शकतो, ठीक आहे. आणि डायरेक्ट 100 पण लिहू शकतो, ठीक आहे. कसं पण लिहू शकतो याला आपण. आता बघा, आता सॉल्व्ह करताना काय होते? आता इथे बघा, हे बघा 0.05 ला आपण याला सॉल्व्ह करूया. आता पॉईंटच्या नंतर 2 आहे म्हणजे काय होणार? कसं लिहू शकतो आपण त्याला? 0 बरोबर आहे. काय लिहिणार? 0. आता पॉईंट कट बघा 0. आता इथं काय करू आपण? तर डायरेक्ट बघा इथे आपण काय करूया 0 लिहिण्यापेक्षा, तर बघा हे रफ करतो. तर बघा कसं सॉल्व्ह करायचं याला. बघा ही जी टर्म आहे ही वाली, मग याला कसं करायचं बघा. इथं डायरेक्ट मी लिहितोय. आता पॉईंटच्या नंतर किती? 1 आणि 2 घरे आहेत म्हणजे काय? खाली 100 येणार छेदामध्ये. पॉईंट आपण काय करूया? कॅन्सल करूया. हा पॉईंट कॅन्सल झालाय. मग राहिलं काय? 0.05 छेदामध्ये 100. हे 100 आणि हे 100 कॅन्सल झाले. आता राहिलं काय इथं? 0.05 बरोबर x गुणिले x, सॉरी x गुणिले किती होणार? 1. म्हणजे इथं x जशाल तसं राहणार आणि 0 पॉईंटला बघा इथं 0.05 आहे. मग इथं काय येणार? मग x बरोबर किती येणार? 5 येणार. मग उत्तर किती येणार याचं? 5 येणार या ठिकाणी, ठीक आहे. जो ऑप्शन नंबर याचं कोणता असणार? 4 असणार आहे या ठिकाणी. कळलं? तर नेक्स्ट प्रश्न बघूया. या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे बघा, 0.025 बरोबर किती टक्के बरोबर? हा प्रश्न आहे. याला पण सेम सॉल्व्ह करूया. पहिले लिहून घेऊया. काय कसं बघा, तर इथं काय नसतं म्हणजे आपण इथं 0 लिहूया, ठीक आहे. इथं 0 नंतर पॉईंट देऊया 0.25 असं लिहू शकतो आपण, ठीक आहे. बरोबर चिन्ह जसाल तसं किती म्हणजे क्वेश्चन मार्क जागी x मानू शकतो आणि गुणिले 100, ठीक आहे. असं लिहू शकतो आपण याला. तर त्याला सॉल्व्ह करताना बघा इथे पण बघा काय होते, तर पॉईंटच्या नंतर 3 घरे आहेत. मग काय करू आपण? पॉईंट कॅन्सल करण्यासाठी आपण छेदामध्ये काय करूया की 3 घरे म्हणजे काय? तर 1000 येणार, बरोबर आहे. हे कन्सेप्ट शिकवायची गरज नाही, तुम्हाला येते, ठीक आहे. तर बघा हा पॉईंट कॅन्सल होऊन जाईल. आता बघा हे 2 शून्य आणि हे 2 शून्य मागचे कॅन्सल झाले. फक्त इथं काय राहिले? 0.025 बरोबर x राहिले. आता बघा इथे 10 आहेत म्हणजे 10 म्हणजे काय की एक घर सोडून पॉईंट येणार म्हणजे काय? 2.5 बरोबर x म्हणजे कशाची किंमत आली? x ची. उत्तर काय आपलं? 2.5. कुठे दिसतोय 2.5? ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असेल, ठीक आहे. आता बघा नेक्स्ट प्रश्न आहे. तर नेक्स्ट प्रश्नाला आपण सेम सॉल्व्ह करूया. तर सॉल्व्ह करताना बघा, तर इथे बघा 5/4 बरोबर किती टक्के, हा प्रश्न आहे. मग याला कसं लिहू शकतो आपण? रेशोला 5/4 लिहू शकतो, बरोबर आहे. आणि नंतर कसं करायचं बघा, बरोबर चिन्ह द्या. एक्सच्या जागी क्वेश्चन मार्क जागी एक्स लिहायचा आहे. बघा इथं क्वेश्चन मार्क आहे आणि गुणिले 100, ठीक आहे. आता याला सरळ सरळ सॉल्व्ह करूया. तर बघा काय होणार? 4 ने 100 ला भाग जातो. बघा कसं देणार बघा, 4 ने जर 100 ला भाग दिलं तर 25 येतो, ठीक आहे. आता बघा इथं वरी 5 आहे, या दोघांचा डायरेक्ट काय होणार? गुणाकार. x इकडे घेऊ आपण आणि बरोबर 25/5 किती होतात? 125 म्हणजे किती येणार? 125. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा या ठिकाणी जो चौथा प्रश्न आहे बघा, 22.5% बरोबर किती, हा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. पहिले काय करायचं आहे की जो 22.5 आहे जशाला तसं लिहूया आणि टक्के नेहमी काय इथं छेदामध्ये काय येणार? 100 येणार. टक्केचं काय असणार? 100 असणार आणि क्वेश्चन मार्क जागी x मानू आपण, ठीक आहे. तर बघा त्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर आता सॉल्व्ह करताना बघा कसं सॉल्व्ह होणार की इथे बघा की खाली 100 आहे, इथं वरी पॉईंट आहे. मग काय होणार? जो 2 अंकी आहे मग हे पॉईंट 2 अंकी समोर जाणार म्हणजे कसं होणार की 0 पॉईंट किती? 225. हा याचं उत्तर. हा 225 म्हणजे उत्तर काय असणार? 0.225. ऑप्शन नंबर कुठे असणार या ठिकाणी? ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असेल या ठिकाणी. कळालं? एकदम सोपं होतं. आता नेक्स्ट प्रश्न बघूया. नेक्स्ट प्रश्न मध्ये बघा
सेम तर सॉल्व्ह करायचं आहे बघा. क्वेश्चन मार्क जागी की तुम्ही x माना आणि च्या जागी गुणाकार आणि 16%, 16 छेदामध्ये टक्के, ठीक आहे. आणि नंतर बरोबर चिन्ह द्यायचं या ठिकाणी. तर बघा इथं पॉईंट आहे, पॉईंटचे 3 घरे, मग याला आपण डायरेक्ट कसं लिहू शकतो 008. मग पॉईंटचे 3 घर असल्यामुळे इथं आपण काय लिहू शकतो 1000 या ठिकाणी. कळलं. याला सॉल्व्ह करूया बघा. आता बघा हे 2 शून्य कॅन्सल झाले. 8 ने 16 ला भाग जातो बघा. 8 एक 8, 8 दोन्ही 16, ठीक आहे. आता इथं बघा x गुणिले 2, इथं काय नाही राहिले. आता बघा इथं 1/10 राहिले. या दोघांचा तिरपच गुणाकार होणार. कोणाचं 2 गुणिले 10 किती होणार 20 होणार. आणि ऑलरेडी 1 राहिलं वरी आणि हे 20 छेदामध्ये, ठीक आहे. तर याला जर सॉल्व्ह केलं किंवा याचे 1/20 याची किंमत किती असणार 0.05. x ची किंमत किती आलं 0.05. कुठे दिसते ऑप्शन नंबर इथं बघा. इथे इथे ऑप्शन नंबर कुठं असणार आहे या ठिकाणी. तर बघा ऑप्शन नंबर इथं 2 मध्ये याचं उत्तर असणार या ठिकाणी, ठीक आहे. कळालं. नेक्स्ट प्रश्न बघूया. तर बघा जो 6वा प्रश्न आहे, 6व्या प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे 130 चे किती टक्के बरोबर 11.7 या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. याला आपण सेम सॉल्व्ह करूया बघा. पहिले आपण डायरेक्ट काय करूया 130 लिहून घेऊया, ठीक आहे. 130 आणि च्या जागी गुणाकार वापरायचा आहे आणि क्वेश्चन मार्क ठिकाणी x मानायचा आहे आणि छेदामध्ये 100. 100 कुठून आलाय बघा इथे टक्के दिले म्हणून आणि बरोबर 11.7 बरोबर आहे. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. आता पहिले काय करू जो 11 पॉईंट आहे पॉईंटला आपण कॅन्सल करूया म्हणजे इथं 10 येणार बरोबर आहे कॅन्सल होणार. आता बघा हे शून्य कॅन्सल झाले. इकडचा शून्य आणि इकडचा शून्य कॅन्सल झालं. बघा 13 गुणिले x बरोबर 117. 13च्या टेबलमध्ये बघा 13च्या टेबलमध्ये 117 9 नंबरला आहे म्हणजेच x बरोबर किती असणार याचं उत्तर 9 असणार आहे या ठिकाणी. कुठे दिसतोय ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असेल. कळालं. या ठिकाणी बघा समोरचा प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा या व्हिडिओचा लास्ट प्रश्न आहे. 7 प्रश्न आपण घेतले या ठिकाणी. तर बघा 7वा प्रश्न आहे 80 चे 30% भागिले क्वेश्चन मार्क बरोबर 24. आता हे बघा याला सॉल्व्ह कसं करायचं आहे 80 लिहून घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि च्या जागी गुणाकार आहे आणि हे 30 बरोबर आहे आणि टक्के दिले म्हणून छेदामध्ये पूर्ण काय येणार याचं 100 येणार, ओके. आणि किती टक्के आता बघा या टक्केचं या टक्केचे किती टक्के म्हणजे इथे येणार x मानू आपण आणि बरोबर किती येणार 24. ही त्याची काय होती मांडणी होती या ठिकाणी, ठीक आहे. तर याला बघा सॉल्व्ह कसं करायचं आहे. तर बघा x आहे इथे येणार जवळचा टर्म जसं आहे तसं म्हणजे काय 80 गुणिले 30, ओके. आणि छेदामध्ये काय येणार 100 गुणिले हा x आणि बरोबर 24, ठीक आहे. ठीक आहे. आता हे बघा थोडं आपण इथे बघा थोडं इथे बघा 24x नाही फक्त इथे 24 आहे, ठीक आहे. x तर पहिल्या टर्मचं होतं ते. आता याला सॉल्व्ह करू बघा. सॉल्व्ह करताना काय होणार 1 1 2 शून्य गेले बघा 8च्या टेबलमध्ये 24 आहे. 8 एक 8, 8 त्रिक 24 बरोबर आहे. आता हे इथं गुणाकार आहे इथं पण गुणाकार मिळणार 3 एक 3 म्हणजे किती आलं 1 बरोबर किती आलं x म्हणजे x ची किंमत किती आली तर 1 आलं या ठिकाणी. उत्तर कुठे दिसतं ऑप्शन नंबर 3 मध्ये याचं उत्तर असेल या ठिकाणी. तर बघा आपण 7 प्रश्न घेतलेत एकदम शॉर्ट पद्धतीने आणि समजेल त्या भाषामध्ये आपण घेतलेले आहेत. भाग 3रा व्हिडिओ आहे हा टक्केवारीचे आणि समोरच्या व्हिडिओमध्ये आपण समोरच्या अजून अवघड लेवलचे आपण प्रश्न घेणार आहोत. तोपर्यंत व्यवस्थित बघायचं आहे. कसं वाटलं ते व्हिडिओ सांगायचा आहे आणि आपल्या मित्राला पण शेअर करायचं आहे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय टेक केअर.